नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अचूक आणि 100% कारगर, ज्याचे की तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील असे 3 उपाय शेअर करणार आहे। पण ह्या ज्या सगळ्या सिच्युएशन आहेत, ज्या तुम्हाला आता थंबनेल मध्ये वाचायला मिळतात, ह्या सगळ्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये असतील, तर यासाठी फक्त उपायच पुरेसे आहेत का? तर अजिबात नाही। या उपायांसोबत तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस करणं गरजेचे आहेत। तर याचे जे रिझल्ट आहेत ना, ते तुम्हाला 100% काय 1000% बघायला मिळतील आणि तितक्याच फास्ट आणि लवकर बघायला मिळतील। ते म्हणजे काय बघा, खूप काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये। तुमचे जे विचार आहेत ते समोरच्यावर लादू नका, समोरच्यावर थोपण्याचा प्रयत्न करू नका। मी जे म्हणते तेच बरोबर आणि समोरचा जो म्हणतोय ते चुकीचं, असं अजिबात नाही। तुमच्या घरामध्ये बघा, तुम्ही आहात, तुमचे लहान मुलं आहेत किंवा कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत, तुमचे मिस्टर आहेत, सासू सासरे आहेत, जाऊ नंदा दीर, सगळे जे काही आहेत, तर प्रत्येकाची जशी आवड वेगळी आहे। जसं की कोणाला कांदा पोहे आवडतात, कोणाला पिझ्झा आवडतो, कोणाला भाजी भाकरी आवडते, कोणाला वरण भात आवडतो, कोणाला काही अशा प्रत्येकाच्या जशा आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत ना, तसंच प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते। त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की एखादी गोष्ट अशी, तर प्रत्येकाने तेच म्हणावा की नाही, हो हो ही गोष्ट अशीच, असं अजिबात असू शकत नाही। तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटते, कदाचित समोरच्याला ती गोष्ट अयोग्य वाटू शकते, ती चुकीची वाटू शकते। का? कारण त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये वयाचं अंतर आहे, पिढ्याचं अंतर आहे। त्याच्यामुळे मी जे म्हणते ते बरोबर आणि घरातील इतर व्यक्ती जे म्हणतायत चुकीचे, हा जो तुमच्या डोक्यातला भ्रम आहे, समज आहे आणि हे की नाही असंच झालं पाहिजे, तर ह्याच्यामुळे आजच्या घडीला 80 ते 90% घरामध्ये भांडणं होत आहेत, भांडणं वाढत आहेत आणि या भांडणाचं रूपांतर मग डिवोर्समध्ये किंवा वेगळं होण्यापर्यंत जातं। त्याच्यामुळे आपले विचार जे आहेत ना, ते समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका। ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहेत आणि समोरचा त्याच्या जागेवर बरोबर आहे। तुम्ही बरोबर आणि समोरचा चुकीचा, किंवा मीच प्रत्येक वेळी बरोबर आणि प्रत्येक वेळी समोरचा चुकीचा, हे पूर्णपणे डोक्यातून काढून टाका। हे जर 1% जरी तुमच्या डोक्यामध्ये राहिलं, तर तुमच्या घरातील जे भांडणाचं कलहाचं वातावरण आहे ना, ते जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही उपाय करा, ते संपुष्टात येऊ शकत नाही। कारण तुमच्या मनामध्ये जो इगो आहे की मी म्हणजेच बरोबर आणि समोरचा म्हणजे चुकीचा, नाही, समोरच्याचे विचार सुद्धा बरोबर आहेत, तो त्याच्या जागी बरोबर आहे, हे कायम लक्षात ठेवा। कुठे कोणी चुकीचा असेल, कुठे त्याच्यामुळे त्याचं नुकसान होत असेल, आपल्या घराचं नुकसान होत असेल, तर ती एक गोष्ट प्रेमाने समजावून सांगा की कशामुळे नुकसान होईल, पुढे झाल्यावर ह्याचं काय काय होऊ शकतं ते वेगळं, पण आरडाओरडा करून आपले विचार थोपण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका। याच्यामुळे तुमच्याच घरातले वादविवाद जे आहेत ना, ते वाढत जातील आणि विकोपाला जातील आणि मग याच्यामुळे मतभेद म्हणा किंवा एकमेकांबद्दल राग एकमेकांच्या मनामध्ये निर्माण होणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, इथपासूनच सुरू होतात। तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, दररोज घरातील प्रत्येकाने, जसं की तुमच्या सासूबाई सासरे नवरा तुम्ही मुलं, तर समजा तुमचे ऐकत असतील, देवदेव वगैरे करत असतील, तर त्यांनी सुद्धा केलं तर चालेल। म्हणजे एक तर काय की तुम्ही घरातील सर्वांनी केलं तरी चालेल, किंवा घरातील तुम्ही महिला आहात तर तुम्ही काय करायचं आहे, दररोज सकाळ आणि संध्याकाळ, सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला की आपल्या कुटुंबातील ताणतणाव दूर व्हावा, मतभेद दूर व्हावेत, एकमेकांच्या मनामध्ये जी एकमेकांबद्दल कटुता आहे ती दूर होऊन कुटुंब एकत्र यावं, कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावं, जिव्हाळा निर्माण व्हावा, यासाठी तुम्हाला ऐक्य मंत्र पठण करायचं आहे। तुम्ही गुगलवर टाका ऐक्य मंत्र आणि याचं दररोज पठण करा। हे तुम्हाला याचे जे अनुभव आहेत ना, अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळतील। हा ऐक्य मंत्र इतका प्रभावशाली का आहे कुटुंबामधले मतभेद वादविवाद दूर करण्यासाठी, आणि ज्यांना शेजाऱ्यांचा त्रास आहे किंवा समाजामध्ये मानसन्मान नाहीये, नातेवाईकांमध्ये मानसन्मान नाहीये, कोणी तुमच्या बोलण्यावरचा विचार करत नाही किंवा तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत ना
ना त्या सिरियसली घेत नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा हा जो ऐक्य मंत्र आहे ना हा तुम्ही म्हणू शकता. यामुळे तुम्हाला घरामध्ये त्याचबरोबर समाजामध्ये नातेवाईकामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा जी आहे ना ती सगळी मिळेल आणि जे भांडण तंटे जे आहेत ना ते दूर होऊन सर्वांमध्ये एकोपा निर्माण होईल. म्हणजे काय की एकोपा निर्माण होईल आणि आपोआपच मान सन्मान सगळ्या गोष्टी मिळतील. हा ऐक्य मंत्र जेव्हा आपण म्हणतो ना तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते आणि घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये वाढीस लागते. यासाठी ऐक्य मंत्र म्हणणं प्रभावशाली आहे. बघा काहीतरी आहे का, अगदी तुम्हाला अर्धा मिनिट लागेल फक्त ऐक्य मंत्र म्हणण्यासाठी आणि हा साधा सोपा उपाय केल्याने तुमच्या घरातल्या बरोबरच बाहेरचे पण सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते सुद्धा शेजाऱ्यांचा त्रास वगैरे ते सुद्धा तुमचे सुटू लागतील. दुसरं म्हणजे काय करायचं की तुमच्या घरातील एखादी व्यक्ती समजा रागीट आहे, व्यसन करते, सारखं चिरडून ओरडून बोलते, तुम्ही स्वतःमध्ये बदल केलेले आहेत, तुम्ही कंट्रोल केलेला आहे स्वतःवर, पण समोरची व्यक्ती काही केल्या त्याचा जो रागीटपणा आहे ना जो तिरसटपणा आहे ना तो कमी करत नाही. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रुद्र यंत्र घ्यायचं आहे. रुद्र यंत्र तुम्हाला आजूबाजूला जर केंद्र असेल तुमच्या घराच्या तर केंद्रामध्ये मिळून जाईल. तुमच्याकडे ऑलरेडी घरी असेल तर ते सुद्धा चालेल, किंवा तुम्ही जिथे पूजेच्या ज्या आपल्या देवांच्या मूर्ती वगैरे पितळेच्या मिळतात तिथे तुम्ही बघा, किंवा पूजा साहित्याच्या दुकानात बघा तिथे तुम्हाला मिळून जाईल. आणि जर नाहीच मिळालं तर तुम्ही काय करू शकता, आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड आहे ना त्याच्यावर हा जो उपाय आहे ही सेवा जी आहे ना ती तुम्ही करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, दररोज रुद्राभिषेक करायचा आहे रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावरती. आणि हे जे तीर्थ आहे पाण्याने रुद्राभिषेक करायचा, पंचामृत दूध काहीच वापरायचं नाही, स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे ना त्याने रुद्राभिषेक करायचा. आणि हे जे तीर्थ आहे रुद्राभिषेक झाल्यानंतर जे तामणामध्ये तीर्थ राहतं, जे पाणी राहतं तर ते तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी प्यायचं आहे. आता तुम्ही घरातील सर्वजण ज्या हांड्यातलं कळशीतलं पाणी पिताना त्याच्यामध्ये हे मिक्स करा, म्हणजे घरातील सर्वजण त्यातलं पाणी पितील. किंवा जेव्हा तुम्ही एकत्र संध्याकाळचं दुपारचं जे कोणतं तुम्ही जेवण करता, मग जेवताना तुम्ही जगामध्ये कशात पाणी घेताना तर त्याच्यामध्ये हे पाणी टाका, म्हणजे घरातील सर्वजण हे जे पाणी आहे ते पितील. आणि तुम्हाला रुद्राभिषेक जर करणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, रुद्र यंत्रावर किंवा शिवलिंगावरती तुम्हाला महामृत्युंजय मंत्र 1 माळ म्हणजे 108 वेळा म्हणून अभिषेक करायचा. त्याच्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणून अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर कालभैरवाष्टक 1 वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. आणि हे तीर्थ कुटुंबातील सर्वांनी प्यायचं आहे. याच्यामुळे जी काही नकारात्मकता आहे, चिडचिडेपणा आहे, किंवा जो आपण म्हणतो ना अहंकार, मीपणा, काय चांगलं काय वाईट याचा विचार न करता तोंडाला जे येईल ते बोलणं किंवा व्यसन जे काही असेल तर हे सगळे त्रास जे आहेत ना ते हळूहळू कमी होतील आणि तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागेल, जिव्हाळा वाटू लागेल आणि घरात एकोप्याचं वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर बघा, संसार सुखाचा जर आपल्याला हवा असेल, घरामध्ये सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित हव्या असतील तर वर्षातून 1 वेळा तरी सहकुटुंब सहपरिवार घरातील सर्वांनी, मुलं मिस्टर जे काही तुमच्या कुटुंबामध्ये राहतात, सासू सासरे वगैरे जे असतील सर्वांनी कुलदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे आणि तिथे जाऊन कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. कारण तुमच्या कुटुंबावर, तुमच्या परिवारावर जर तुमच्या कुलदेवीचा वरदहस्त नसेल, तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद नसेल तर तुमचा संसार सुखाचा कसं होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित कसं होतील. त्याच्यामुळे वर्षातून 1 वेळा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जा, तिथे कुलदेवीचा मान सन्मान करा. नवरात्र असेल किंवा वर्षातून 1 वेळा 2 वेळा कुळाचार, कुळधर्म जो असेल तो आपल्या घरामध्ये आवर्जून करा. आणि सगळ्या गोष्टी जसं की तुमच्या कुलदेवीचा उपवास तुम्ही करा, तुमच्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी कुलदेवीला तांबूल अर्पण करा, वेणी अर्पण करा. आणि अजून असे बरेचसे उपाय. तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तो कसा माहीत करून घ्यावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याचबरोबर कुलदेवीचा उपवास कसा करावा, कुलदेवीला जर तुम्हाला नवस करायचा असेल तर कशा पद्धतीने आपण करू शकतो, हे सगळे व्हिडिओची लिंक जी आहे ना ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नमस्कार.